पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये ड्रोन हल्ला, क्रिकेट स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला झाल्याची माहिती। रावळपिंडीमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ। सिंदूर ऑपरेशननंतर हादरलेल्या पाकिस्तानला आज दुसरा हादरा, महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाल्याची माहिती। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादाचा बालेकिल्ला नष्ट करण्यासाठी ब्राह्मोसचा वापर, इस्रायलकडून घेतलेल्या ड्रोनचाही वापर केल्याची माहिती। स्पाइस 2000 बॉम्बनं जैश, लष्कर आणि हिजबुल्लाचे तळही केले उद्ध्वस्त। 1999च्या कंदाहार विमान अपहरणामध्ये सहभागी असलेला रौफ असगरचा खात्मा, मुरितकेमधील भारतीय वायुदलाच्या हल्ल्यामध्ये झाला होता गंभीर जखमी। रौफ असगर जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ। भारताच्या हल्ल्यानंतर बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त, बेचिराख झालेल्या मुख्यालयाचं एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी मासाच्या। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील बोलन पास परिसरामध्ये आयईडी स्फोटामध्ये 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, बलुच लिबरेशन आर्मीने घेतली हल्ल्याची जबाबदारी। सलग दुसऱ्या दिवशी तंगदार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, पाचने केलेल्या गोळीबारामध्ये अनेक घरांचं नुकसान। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये विशेष खबरदारी, चारधाम यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देहरादून पोलीस सतर्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।